नमस्कार मैत्रिणींनो, खूप दिवस झाले आपली मोठी रांगोळी मॅट आली नव्हती. आज 16 बाय 16 इंचाचा असा कॅनव्हास घेतला आहे आणि मोठी रांगोळी काढायची आहे आज आपल्याला. हे पहा, 2 इंचावरती मार्जिन घेऊन असं कर्कटकच्या साह्याने गोल करून घ्यायचा आहे. पुढचा गोल परत 1 इंच वाढवायचा आहे. 3 इंचावरती असा एक गोल करून घ्यायचा आहे. म्हणजे पहिला राऊंड आपल्याला 2 इंचाचा मिळेल आणि दुसरा राऊंड 1 इंच एक्स्ट्रा 3 इंचाचा राऊंड होऊन जाईल. हे पहा, आता आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे सेंटरपासून 6 इंच. चारही बाजूने तसंच करून घेऊया. दुसऱ्या सर्कलपासून 3 इंचावरती मार्जिन आणि परत आपल्याला त्याचं सेंटर काढायचं आहे आणि तो पण परफेक्ट आला पाहिजे. बरोबर मेजरमेंट आलं पाहिजे. 8.5 आणि 2 इंच 2 लाईन एक्स्ट्रा आहे. 8.5 इंच आणि 2 लाईन. मग त्याचं सेंटर काढायचा आणि त्यानंतर मग परत मध्ये 3 इंचावरती डॉट करून घ्यायचं. हे पहा, करून घेतलं आहे मी. आता जोडून घेते सर्व. पूर्ण डिझाईन व्यवस्थित पहा आणि नक्की बनवायचा प्रयत्न करा. एकदम सोपी टेक्निक आहे. हे पहा, आता सगळं जोडून घेतले आहे. आता आपल्याला परत हे पुढे पण आपल्याला 3 इंचाचंच मार्जिन येणार आहे. असे डॉट करून घ्यायचे पूर्ण ह्याला. इथे आपल्याला पाकळी काढायची आहे, पण आपल्याला स्ट्रेटमध्ये आधी लाईन करून घ्यायची आणि नंतर पाकळीचा शेप द्यायचा आहे. मध्ये पण एक छोटीशी डिझाईन येणार आहे, ती पण दाखवते शेवटी. हे पहा, जोडून घेऊया आता. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये सांगत जा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी दरवाजाचं तोरण दाखवणार आहे, तो नक्की पहा. आणि भरपूर जणांच्या कमेंट होत्या, त्यावरती तो व्हिडिओ आहे. हे पहा, अशा पद्धतीने अर्धा इंच मध्ये मी सेंटरमध्ये मार्जिन केलं आणि वरती पण डॉट जो कॉर्नर आला आहे आपला पाकळीचा, तिथे पण अर्धा इंच वाढवलं आहे आणि असं गोल केलं आणि मधली लाईन आपल्याला कट करायची नंतर. हे पहा, याच पद्धतीने करून घ्यायचे पूर्ण. मार्जिन घ्या, अंदाजे करू नका, म्हणजे परफेक्ट जमतं, व्यवस्थित शेप येतो. ह्या डिझाईनचे कलर कॉम्बिनेशन नंतर दाखवते. आता हे पूर्ण झाले, नंतर मी कट करते. आधी मधली डिझाईन दाखवते तुम्हाला. हे पहा, सेंटरपासून आता आपल्याला परत ते पाकळी केलेली आहे मोठी, त्याच्यामध्ये सेंटर काढायचं आहे. पूर्ण पाकळीची खालची साईड 2.5 इंचावरती आहे, त्यामुळे आपल्याला त्याचा अर्थ घ्यायचा आहे. हे पहा, असा घेऊन आणि असं राऊंडमध्ये आपल्याला एक फ्लावर काढायचं आहे मध्ये. ते पण डबल करायचे आहे. ते कसं करायचं मी पुढे दाखवते. ह्याच पद्धतीने पूर्ण कंप्लीट करून घेऊया आणि पटापट कमेंट करा कोणाला कोणकोणते व्हिडिओ पाहिजे. सगळे व्हिडिओ मिळून जाणारे आहेत. हे पहा, आता मी परत अर्धा इंचावरती दुसरी पाकळी काढली आहे आणि हे पूर्ण झाल्यानंतर मोठ्या पाकळीची मधली लाईन कट करायची आहे ना. अशा पद्धतीने डिझाईन आपली तयार झाली आहे.